रेडी टू वेअर साडी, 1 मिनिट रॅप साडी पण म्हणतात ह्या साडीला. ही बघा शिवलेली साडी आहे. ही कशी नेसायची ती मी दाखवते. ह्या व्हिडिओमध्ये मी रेडी टू वेअर साडीला मेजरमेंट कसं घेतली पाहिजे, परत मार्किंग कसं करायचं, कटिंग उंचीप्रमाणे, त्याच्यानंतर बेल्ट कशी बनवायची, परत शिवायचं कसं आणि शिवल्यानंतर परत नेसायचं कसं आणि फोल्ड कसं करायचं, हे सगळं मी स्टेप बाय स्टेप ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवली आहे. व्हिडिओ कुठे स्किप करू नका. ह्या एका व्हिडिओमध्ये मी मेजरमेंटपासून शिवायचं पासून नेसायचं परत फोल्डिंग सगळं एका व्हिडिओमध्ये मी कव्हर केलेलं आहे. आत्तापर्यंत एक पण असा व्हिडिओ नाही आहे. तुम्ही लक्ष देऊन बघा आणि स्वतः शिका. तुम्ही ऑर्डर पण घेऊ शकता. रेडी टू वेअर साडी हे खूप डिमांडिंग आहे. आता नेसायचं म्हणजे खूप कटकट होते. अगदी 30 सेकंदमध्ये नेसली जाते. 1 मिनिट रॅप साडी पण म्हणतात ह्याला. तुम्ही घरी बसल्या ऑर्डर घेऊन बिझनेस पण करू शकता. आणि मी हजारांनी साड्या शिवलेली आहे. हा माझा अनुभव आहे, चुकणारच नाही. इलास्टिक न लावता ही साडी शिवलेली आहे. 100% गॅरंटीने ही बसणार. आणि ह्या साडीला ना परकर घालायची अजिबात गरज नाही. परकर न घालता स्कर्ट सारखे अगदी 1 मिनिटाच्या आत ही साडी नेसून रेडी होते. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मैत्रिणींना शेअर करा. अशी साडी अस्तर न लावता सुद्धा आणि कट न करता पण शिवता येते. ह्याच्या पुढे माझ्या चॅनलवरती मी व्हिडिओज अपलोड करेन. ओके. आणि मी लाईव्ह येऊ पण स्टिचिंग रिलेटेड सगळे व्हिडिओज तुम्हाला दाखवते. माझ्या चॅनलवरती ब्लाऊज सोडून सगळं काही तुम्हाला बघायला मिळणार. अखंड ब्राह्मणी, मस्तानी, राजलक्ष्मी पॅटर्न आणि पुरुषांची धोती, रेडी टू वेअर साडी, कट करून न कट करता प्री प्लेटिंग, असे सगळे तुम्हाला व्हिडिओज भेटणार. आणि मी लाईव्ह पण येऊन तुम्हाला दाखवते. ओके. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ठेवा. नवीन व्हिडिओ आल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. चला तर आपण वेळ न घालवता व्हिडिओची सुरुवात करूया. सगळ्यात पहिली आपण मापे कसे घ्यायचे ते बघूया. सगळ्यात पहिली हे बघा, मेजरमेंटसाठी हिप राऊंड घ्यायचा, कंबरचं घेर. ओके. वेस्ट नाही हा. आणि दुसरी माप म्हणजे आपण उंची घ्यायची. उंची म्हणजे जमिनीला टच होण्यासारखे टेप आणि आपण कुठे बांधतो ना तिथपर्यंत. जर हिल्स घालायचं असेल तर हिल्स पण ॲड केली पाहिजे. ओके. दुसरी माप आहे लेंथ. आता तिसरी माप आहे ती बघा, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे टेप खाली टाकून आपण पदर किती लांब पाहिजे ते मेजरमेंट घ्यायचं. आपण पिन लावतो ना तसं खाली सोडून टेप पिन लावतो तिकडे मार्क करायचं. हे बघा परत सांगते, कमर घेर आणि वेस्ट जिथे बांधतो ना आपण, वेस्ट किती ते पण घ्यायचं. आणि ही उंची. ओके. आणि आपल्याला अजून एक माप हवं आहे. हे बघा, उजवा हात आणि डाव्या हातात मी टेप धरली आहे. पोटाकडून डाव्याकडून उजव्या शोल्डरच्या खालून टेप फिरवायची आणि पिन लावतो ना तिकडे धरायचं. ही एक मेजरमेंट खूप महत्त्वाची आहे. ह्याच्याने आम्हाला पदर किती हवा आहे तो एक्झॅक्ट मिळतो. ओके. आता बघा, साडीवरती आपण हिप राऊंड घेतलं ना, हिप राऊंड मार्क केलेलं आहे. हे बघा, सगळ्यात पहिली पदरपासून पिन लावतो तिथपर्यंत लांबी किती हवी आहे ती आपण बघितलं. त्याच्यानंतर पोटाकडून पिनपर्यंत मी आता दाखवली ना, डाव्याकडून शोल्डर
उजव्या शोल्डरच्या खालून पिनपर्यंत ती दुसरी माप आहे. तिसरी माप आहे कमर घेर. कमर घेरला 10 इंच प्लस करून आपण घ्यायचं आहे. हे बघा अशी, आणि उंचीप्रमाणे साडी कट करून घ्यायचं आहे. उंची किती असते चप्पल वगैरे हिल्स वगैरे ॲड करून त्याच्यावरती आपण 1 इंच प्लस करून घ्यायचं आहे कधी पण. ओके. आणि बेल्टचं नंतर एक्स्ट्राच असतो, त्याला बेल्ट इन्क्लुडिंग लेस नाही केला पाहिजे. 1 इंच उंचीपेक्षा जास्त घेऊन बेल्ट पण एक्स्ट्राच लावल्यानंतरच ती परफेक्ट बसून जाते. बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एक बारीकसा कट ठेवायचं तिकडे आणि उंचीप्रमाणे तो बॉर्डर खाली घेऊन तिकडे नेसल्यासारखे शिवायचं त्याला. ओके. मी डिटेलमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केली आहे तुम्हाला. ओके. आता बघा अस्तर आपण लावूया. अस्तर पण तेवढंच घ्यायचं आहे. अस्तर न लावता पण शिवता येतो, पण शक्यतो अस्तर लावलेलं बरं. अस्तरची एक बाजू शिवून घ्यायची. कमर घेर आणि 10 इंच प्लस करून असते ना तेवढं अस्तर शिवून घ्यायचं. हे बघा मी नंतर पदरची निर्या पण केली, निर्या पण शिवून घेतली. सोमती निर्या पण करूनच द्यायचं आपण क्लायंटला. हे बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पुढचे जे निर्या आहेत ना, खालची भाग सोडून एक 5 इंच शिवून घ्यायचं पोटाकडची निर्या. आणि निर्या कधी पण ना डाव्या साईड तोंड असतात. आपण साडी नेसतो ना तशी, ही लक्षात ठेवलं पाहिजे. नऊवारीची निर्या कधी पण उजव्या साईड तोंड असतात आणि रेडी टू वेअर साडीचे म्हणजे साडीची निर्या डाव्या साईड. हे बघा आता मी शिवलेलं दाखवते तुम्हाला. मेन साडीला तसं ते दुमडून बॉर्डर करून घेतली आणि अस्तर अटॅच करून घेतली. अख्ख्या साडीला अस्तर अटॅच करून नंतर ह्याचं कडा पण शिवून घ्यायचं आहे खालून पण. ह्याच्यानंतर ही बघा बेल्ट करायची आहे. याला रोल पट्टी म्हणतात. ही 1.25 इंचाची असते. आपण कमर घेर किती आहे ना तेवढं बेल्ट करून घ्यायचं आणि वरचं जे बॉर्डर असतो ना त्याच्या एवढं मेन फॅब्रिक कट करून घेऊन, हे बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे फोल्ड करून 1/2 इंच मार्जिन ठेवून आपण त्या बेल्ट एवढं कपडा कट करून घ्यायचा. ओके. हा बघा इस्त्री केल्यानंतर हा चिकटतो. ओके. हे बघा दाखवते मी तुम्हाला. हे चिकटून घ्यायचं आहे. पूर्ण बेल्ट कसं शिवायचं अख्खं मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवते. परत हुक आहे, हुक कशी लावली पाहिजे डिटेलमध्ये सगळं दाखवते. व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. आणि सांगता सांगता तुम्हाला टिप पण सांगते. हे बघा मी आता करून घेते ना. हुक आहे म्हणजे एक हुकला खूप सारे असं घरं करतात बघा, ती पण आपण आयनिंगच करून घ्यायची. आपण डायरेक्ट शिवायला जातो तर ते नाही होत. सोमती इस्त्री गरमच असते ना, आपण त्याच्यातच ती व्यवस्थित इस्त्री करून घ्यायचं. ते बघा दाखवते. आता हे बघा बेल्टला एक कडे दुमडून ना नऊवारी साडीच्या सुरुवातीला तिकडून स्टार्ट करायचं शिवायला. हे बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मागून, हा पुढून नाही, मागून नंतर ती फिरवली पाहिजे. हे बघा दाखवते तुम्हाला. मागच्या बाजूनी बेल्ट तरी ते मेन फॅब्रिकला आपण चिकटून घेतलेलं असतं ना, असं करून शिवून घ्यायचं कडेपर्यंत. असं तुम्ही शिवून बघा, एकदम परफेक्ट बसून जातो. इलास्टिक लावायच्या भानगडीत जाऊ नका, ती खूप अवघडते आणि ती इलास्टिक लावलेली साडी फिटिंग पण बरोबर बसत नाही. ही एकदम सोपी पद्धत आहे. हा माझा अनुभव आहे. हजारांनी मी साड्या शिवली आहे. हे बघा मागून लावलं आपण आणि तिकडूनच आपण फिरवून, ही वरची बाजू आहे आणि खोस्ता पदर म्हणजे साडीची सुरुवाती आहे, सुरुवात तिकडून आपण लावत जातो. हे बघा छान फिनिशिंगने बेल्ट लावल्यानंतर बुटीक फिनिश येतो. आता हे बघा लक्ष देऊन बघा, मी जवळून कॅमेरा दाखवते तुम्हाला. आता आपल्याला इकडे हुक लावायचं आहे. तर पहिली शिवून घ्यायचं नाही आहे. 1.25 इंचीची बेल्ट आहे ती. आपण एकदम फिनिशिंगने काम करायचं आहे. इकडे धागे दोरे अजिबात नाही दिसायला पाहिजे. हे बघा असं आपण पहिली दुमडून धरायचं, असं आपल्याला फिनिशिंग करायचं. ओके. तिकडेच व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कपडा उचलून ना ही हुक लावायची. ही हुक नाहीतर तुम्ही नुसतीच
दोरा घालून हुक पण लावू शकतात, पण ती बाहेरून दोरा दिसते ना, मग ती फिनिशिंग वाटत नाही बुटीक स्टाईल, म्हणून मी अशा टाईप हुक लावते. तुम्ही पण जर क्लायंटची शिवत असेल तर असं फिनिशिंगने द्या, मग ते आपलं काम पण चांगलं दिसतं. हे बघा मी हुक लावली. हुक लावल्यानंतर वरचं कपडा जे ओव्हरलॅप असतो ना, हो ते बघा घट्ट बसलं. ओके, आता ती वरचं कपडा आपण आहे तसं ठेवून मग आता शिवून घ्यायचं आहे. ओके, मग एकदम फिनिशिंगने मी जवळून दाखवली आहे तुम्हाला. असं तुम्ही बिंदास शिवू शकता. आपले साड्या पण तुम्ही करून घ्या. आणि ह्याच्यानंतर मी पुढचा व्हिडिओ म्हणजे कट न करता सुद्धा शिवायचं दाखवेन. साडी कट न करता सुद्धा आपण असं बेल्ट लावून शिवू शकतो. महागाची जर साडी असली तर ती कट न करता पण आपण तिकडेच दुमडून शिवू शकतो. ही बघा मी इस्त्री केलेली आहे हुकचे घर बनवायला. ते आपण त्याचे हुकचे घर साधारण एक 10 ते 12 असं हुकचे घर करायचं, कारण ॲडजस्टेबल असतो. जाड झाला बारीक झाला तरी ॲडजस्ट व्हायला पाहिजे. आपण 1-2च हुक लावलं तर ते नंतर प्रॉब्लेम होते. त्यापेक्षा असं कपड्यातूनच हुकचे घरं आपण करून घ्यायचं. ओके, हे काम आपलं एकदम फिनिशिंग दिसतो, तुम्ही बघू शकता. हे बघा मी, आणि 2 नाडे पाहिजे आपल्याला, 12-12 सेंटीमीटरचे 2 नाडा पण शिवून घ्या. आता हे बघा साडीच्या सुरुवातीच्या बाजूला एक नाडा अटॅच करायचा आहे, सुरुवातीच्या बाजूला. हा, दुसरा नाडा कुठे अटॅच करायचं आहे तेही मी तुम्हाला सांगेन. आपण डबल शिवण घालून एकदम परफेक्ट करून घ्यायचं. हे बघा ह्याच्या खाली जे अस्तर पण आहे ना, ते पण जरा जास्तच अस्तर घेऊन फिनिशिंग केलेलं आहे. हे बघा आता बेल्ट रेडी झाला. ओके, हुक पण लावलेला आहे. आता ही बेल्ट अख्खी मोठी आहे. आपल्याला हिप राऊंडच्या हिशोबाने आपण हे घेतलेलं आहे. आता वेस्ट म्हणजे कमर, वेस्टच्या हिशोबाने ह्याला फिटिंग करायचं आहे, कारण आपलं कमर घेर जास्त असतो, वेस्ट कमी असतो. वेस्ट म्हणजे कमरेचा भाग जे बांधतो ना आपण तिकडे. आता आपल्याला इकडे टक्स घालूया. टक्स म्हणजे सुरुवातीला जे साडी असते ना तिकडून एक 12 सेंटीमीटर मागे, म्हणजे आपल्याला टक्स कुठे आले पाहिजे, म्हणजे कमरेकडे मागून 2 टक्स घालायचे आहेत आपल्याला. आणि पहिली आपण अंदाज घडी करून घ्यायचा आणि आपली वेस्ट किती आहे ती मार्क करायची. समजा आपल्या आता 42 कंबर असेल ना, तर वेस्ट आपलं 38 वगैरे असतो. ह्याच्यात मी मेजरमेंट नाही सांगितली, पण मेजरमेंटप्रमाणे तुम्ही करा. जास्त काही नाही आहे, स्वतःची मेजरमेंट नाही तर मी मेजरमेंट कसं घ्यायचं पण दाखवली आहे, आणि कुठलं मेजरमेंट कुठे यूज करायचं आहे तेही दाखवलेलं आहे. हे बघा हुकपासून अंदाजे टक्स धरून घ्यायचं आणि हुकपासून मेजरमेंट करत जायचं. आपली वेस्ट कुठपर्यंत येते. हे बघा ही पहिली टक्स आहे, दुसरी टक्स आहे. त्याच्यानंतर ह्या साडीची वेस्ट आहे 34. ओके, मग 34 म्हणजे 34 कडेला जाऊन आपण मार्क नाही करायचं आहे. हे बघा 6 इंच सोडून तिकडे मार्क करायचं आहे. हे मार्क कशाला करायचं आहे ते मी सांगते आता. बघा 6 इंच सोडायचं, कारण आपण साडी नेसताना आपल्या उजव्या साईड थोडंसा आतमध्ये घेतो आणि नंतर निर्या घेतो ना, त्याच्यासाठी ही आपली साडी पण तशीच आली पाहिजे की 6 इंच आतमध्ये, आणि नंतर स्कर्टसारखे नेसल्यावर थोडी आतमध्ये गेली पाहिजे. ही बघा आता हुक लावताना ना आपण काय करायचं, ती पट्टी मधल्यामध्ये घ्यायची, कारण थोडे हुकचे घर ह्या बाजूला आणि थोडे हुकचे घर त्या बाजूला, असे म्हणजे ॲडजस्टेबल. जाडी वर खाली झालं तरी, जास्ती कमी झालं तरी ते व्हायला पाहिजे. आणि हुकचं तोंड आपण हुक कसं घालतो ना तसं ते लक्षात ठेवून पुढच्या बाजूने येण्यासारखे आपण अटॅच करायचं. ह्याला उलटं करू नका, नाही तर ती हुक बसणार नाही. तुम्ही अंदाजे करून घ्या, पहिली धरून घेऊन इमॅजिन करून घ्या की आपण हुक लावल्यानंतर घर कसं लावायचं ते, आणि नंतरच ती फिटिंग करून घ्या. हे सगळे बारीक बारीक गोष्टी लक्षात ठेवून घ्या, कारण एकदा शिवल्यानंतर उसवायला लागत नाही. हे बघा 2 टक्स आणि नंतर हुकचे घर
आणि नाडा. ओके, आणि नाडा कुठे लावायचं, जे पहिली टक्स लावते ना, हे बघा, हां, इथे दुसरा नाडा लावायचा. असं करून आपण, ही बघा साडी रेडी झाली. बघा अख्खी दाखवते मी तुम्हाला कशी नेसली पाहिजे. ते बघा, एक नाडा आणि दुसरा नाडा तिकडे असतो फर्स्ट टक्सला. पहिली नाडा बांधून घ्यायचं. एका हुकवरती साडी भीती वाटते ना की सुटणार म्हणून. ही माझी साईजची नाही आहे म्हणून लूज लूज बसते. जर आपल्या साईजची शिवून घेतलं ना तर परफेक्ट बसणार. ही खरं तर क्लायंटची आहे, मी नेसून दाखवते तुम्हाला. हे बघा, अगदी 15 सेकंडमध्ये ही साडी रेडी होते. पदर वगैरे रेडीच ठेवायचा. आता ह्याच्या पुढे फोल्ड कसं करायचं ते पण दाखवते, कारण असं शिवल्यानंतर ही फोल्ड कशी केली पाहिजे ते आपल्याला येणार नाही. म्हणून मी एका व्हिडिओमध्ये तुम्हाला मेजरमेंटपासून, ड्रेपिंगपासून, फोल्ड हे सगळं कवर केलेलं आहे. ओके, ती बघा, आता ही माझी साईज नाही म्हणून तिकडे पोटाकडे लूज पडते, पण ती तुम्ही तिकडे घेऊन ना, तिकडे एक साडी पिननी तुम्ही अख्खी साडी फिक्स करू शकता. हे बघा, पुढचे नेऱ्या हे शिवलेलं आहे म्हणून असं कळणारच नाही. तुम्ही बघू शकता नेऱ्या छान थांबतात. ह्याला आयनिंग करायचं. ह्याला फक्त छातीवरची नेऱ्यांना जरा रुंद करून आयनिंग करून फोल्ड करायचं. चला तर आपण फोल्डिंग बघूया. बघा, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पदर असतो ना उलटा, तो आपल्या राईट शोल्डरवरती घ्यायचा आणि साडी उलटच पकडायचं. उलटं पकडून उलटच टेबलवरती घालायचं. ओके, ते बघा दाखवली आहे मी तुम्हाला. उलटं घालून जेवढं कमर घेरचं पार्ट आहे ना तेवढं घडी करून घेतलं पाहिजे. आणि शोल्डरवरती जे उलटं आहे ना ते व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असं ठेवून ना फोल्ड करायचं आणि मध्ये ठेवायचं त्या नेऱ्यांना. छातीवरचे नेऱ्या आहेत ते, आणि दोन्हीकडून फोल्ड करून ही छान अशी फोल्ड करून तुम्ही ठेवून घ्या. आपली साडी रेडी झाली. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आणि काही तुम्हाला प्रश्न असेल तर कमेंट करा, मी त्याचं उत्तर देईन. ओके, ह्याच्या पुढे कुठले व्हिडिओ तुम्हाला हवे आहेत तेही मला कमेंट करा. ही बघा फोल्ड कशी छान झाली. अशी करून आपण रेडी टू डिस्पॅच. ओके.